A7 न्यूजमध्ये आपले स्वागत। 22 फेब्रुवारी रविवार रोजी येथील नवीन स्वतंत्र न्यायिक जिल्हा न्यायालयाचे व नवीन प्रशस्त न्यायालयीन इमारतीचा लोकार्पण सोहळा न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी ते बोलत होते। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्ना भा वराळे, मुंबई उच्च न्यायालयाचे आलोक आराध्य, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रवींद्र घुगे, नितीन सांबरे, नितीन सूर्यवंशी, एन शिवराज खोब्रागडे यांच्यासह आमदार तानाजी मुटकुळे, मुंबई उच्च न्यायालयाचे 30 ते 35 न्यायमूर्ती, परभणीच्या जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती उज्ज्वला नंदेश्वर आणि नवीन न्यायिक जिल्ह्याचे पहिले प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश तूफान सिंग एस अकाली, विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी अभिनव गोयल, परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना न्यायमूर्ती गवई म्हणाले, स्वतंत्र न्यायिक जिल्हा व इमारतीचे उद्घाटन केल्याबद्दल वकील संघाचे अभिनंदन करून स्वतंत्र जिल्हा झाल्यानंतर आता हिंगोली जिल्हा व सत्र न्यायालयाची सर्व सोयी सुविधांनी युक्त भव्य आणि देखणी अशी उत्कृष्ट इमारत बांधली आहे। अमरावती कोल्हापूर जिल्हा न्यायालयाची इमारत स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना ठरला असल्याचे त्यांनी सांगितले। स्वतंत्र न्यायिक जिल्हा न्यायालय सुरू करण्यासाठी व न्यायालयासाठी लागणारी नवीन इमारत यासाठी चांगली भूमिका निभावल्याबद्दल विधी विभाग प्रशासनाचे त्यांनी अभिनंदन केले। या इमारतीतून समाजातील सामाजिक आर्थिक विषमता दूर करत समाजातील शेवटच्या नागरिकाला जलद गतीने कमी वेळेत कमी खर्चात न्याय मिळाला पाहिजे असा आशावाद व्यक्त केला। नैसर्गिक न्यायाचा हक्क हा शेवटच्या नागरिकांचा मूलभूत हक्क आहे। येथील न्यायालयाचे इमारत बांधकाम उत्कृष्ट झाले आहे, त्यामुळे महाराष्ट्र राज्य हे पायाभूत सोयीसुविधांच्या बांधकामाबाबत कुठेही मागे नसल्याचे सांगून ही इमारत स्वच्छ ठेवण्यावर भर देत न्यायालयीन इमारत परिसरात वृक्षारोपण करत पर्यावरणाचे संरक्षण करण्याचे गरजेचे असल्याचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी यावेळी सांगितले। या कार्यक्रमाला सर्व न्यायाधीश, न्यायिक अधिकारी, कर्मचारी, शासकीय अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। A7 न्यूजसाठी अनीस अहमद, हिंगोली। ताज़ा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।